हाय, सीमाच्या किचनमध्ये आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी जेवायला काय बनवणार आहे ते मी दाखवते। आज मी एकटीच आहे, साहेबांच्या मित्राची हळद आहे, तर ते जेवायला नाही येत आणि स्वराज माझा गावी आहे। स्वराज सारखा गावी का असतो हे मी सांगेल तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये। माझ्या आवाजावरून तुम्हाला कसं समजत असेल की माझा आवाज थोडासा दबलेला येतो, थोडासा घोगरा येतो। तर माझी ना एक सर्जरी झालेली आहे खूप मोठी, तर ती का झाली, कशाची होती हे सुद्धा मी नक्की शेअर करेल। त्यामुळे तो जास्त करून माझ्या मम्मीकडे असतो गावी, तर आता माझ्या एकटीचं जेवण आहे। तर मी आता एक रेसिपी शेअर करणार आहे, खूप झटपट 5 मिनिटात। आत्ताच ऑफिसमधून आली, खूप कंटाळा आलाय। तर काय बनवते ते बघा तुम्ही, मी तुम्हाला त्याचे इन्ग्रेडियंट्स दाखवते आणि तुम्ही मला नंतर सांगा सुद्धा ह्याला तुम्ही काय बोलता, कारण ह्या डिशला काय बोलतात हे मला माहित नाहीये। म्हणजे मी लहान होती तेव्हा, लहान म्हणजे 7वी 8वीला असताना वगैरे, आमच्याकडे नेबर होते गुजराती, ते लोक ही डिश नेहमी करायचे आणि ते आमच्यासोबत शेअर करायचे आणि मला आवडते म्हणून ती स्पेसिफिकली त्यांच्याकडे जास्त बनायची, मला यायची। बघा तुम्ही आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा ह्याला काय बोलतात ते। मी घेतला आहे टॅमॅटो, अर्धा टॅमॅटो आहे, कांदा, थोडंसं जिरं, 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्यात, कढीपत्ता मला खूप आवडतो, आणि कोथिंबीर, दही, आणि या सकाळच्या चपात्यात 2 चपात्या राहिल्या होत्या तर त्या अशा कुस्करून घेतल्यात मी। तेल तापायला ठेवलंय, गॅस बंद केला होता मी, तेल जास्त तापलं होतं म्हणून। आता लावून घेते परत। त्याच्यामध्ये आपण आपले सगळं हे टाकून घेऊया आधी। तर हे जे ठेवलंय ना मी इथे, हे सगळं मी टाकून घेते, टाकल्याच्या नंतर दाखवते। जिरं टाकलंय मी, जिरं चांगलं तडतडू दे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, ऍक्च्युली माझ्याकडे कुठल्याही प्रकारची रिंग, स्टँड लाईन काहीच नाहीये, तर मी एका हातात मोबाईल पकडतीये आणि एका हाताने सगळं दाखवतीये। हे छान परतून घ्यायचं सगळं। आता ऍक्च्युली मला तर खूप भूक लागली, मला नेमका ऑफिसला यायला उशीर पण झाला, 8 वाजून गेले, त्यामुळे चहा नाश्ता वगैरे काहीच नाही, सरळ हेच जेवण बनवायला घेतलं। हे परतलं की दाखवते, चांगलं परतून घ्यायचं। आणि दही घेतलंय, दही फेटायचं वगैरे काहीच नाही, दही असंच ठेवायचंय। आणि चपातीला ऑलरेडी आपलं मीठ असतं, त्यामुळे ह्या कांदा टोमॅटो पुरते थोडंसं अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं। ह्यात ना मी थोडीशी हळद टाकलीये, परतलंय बऱ्यापैकी। जास्त असं म्हणजे आपण उपीटला कांद्याला पोह्यांना करतो तसा कांदा नाही परतून घ्यायचा, जरासा हलके। आता हे परतून झाले, हळद टाकली आणि मी थोडंसं मीठ पण टाकते। मी सांगितलं ना चपातीत मीठ असतं, अंदाजाने मीठ टाका। हे कांदा टोमॅटोच्या हिशोबाने फक्त। आणि चपात्याच्या मी कुस्करून घेतल्या होत्या, कुस्करून नाही घेतल्या, असे चौकोनी चौकोनी असे रॅन्डम तुकडे करून घेतले। तर ह्यांना असं थोडंसं परतून घ्यायचं कांद्यावरती, कांद्यात त्या। आणि त्याच्यात मी दही ठेवलंय ना ते मी टाकते। आता मला एका हाताने दाखवते ना, वेट करा, मी टाकते याच्यामध्ये दही। हे बघा मी दही टाकलंय, आता असं मस्त पटापट हलवून घ्यायचं, दही फाटलं नाही पाहिजे। कोथिंबीर कापून ठेवली ती पण टाकते। ते परतून झाले, थोडंसं गॅस फास्ट करते, गॅस फास्ट केला मी। आता मी मस्तपैकी खाणार आहे आणि उद्या शनिवार आहे, तर आज मस्त आम्ही ठरवलंय सगळ्या मैत्रिणींनी खाली भेटायचं। म्हणजे ते पाणी टाकून देते, दह्याच्या वाटीतच पाणी होतं। एक उकळी घ्यायची आणि घ्यायचं खायला, सर्व करून घ्यायचं। आता हे झालं की मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते। कांदा परततो तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं, म्हणजे कपडे वगैरे चेंज करून घेतले। आता मी जाणार आहे खाली खेळायला म्हणजे बॅडमिंटन वगैरे खेळायला मी खाली। उद्या शनिवारी हक्काची सुट्टी, चला भेटू। माझा हा
नाव नसलेला पदार्थ तयार झाल्यावरती दाखवते तुम्हाला त्याचा ऐकलो. बाय. माझा पदार्थ बिना नावाचा तयार झालेला आहे, तुमच्यासोबत शेअर करते. मॅगी वाटते ना? मॅगी नाहीये. एक मिनिट दाखवते पूर्ण. हे बघा, आता ह्याला काय बोलतं ते माहित नाही, पण मी नक्की सांगेल. एकदा ट्राय करून बघा. 10 मिनिटाची रेसिपी. चपात्या उरलेल्या असतील ना, परत कधीच तुमच्या घरात चपाती राहणार नाही शिल्लक. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडला की नाही आवडला. जर तुमच्याकडे बनत असेल तर ह्याला काय म्हणतात ते सुद्धा सांगा. चला, टेक केअर. गुड नाईट. बाय बाय. हाय. आता मी जो रेसिपी बाउलमध्ये दाखवली माझी, ते मी मोठा व्हिडिओ सुद्धा त्याचा मी बनवला आहे.